खरं तर नोटबंदी केल्यानंतर काळे पैसे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणतील असा कयास आपल्या सगळ्यांना होता, तसा कयास बांधला जात होता. मात्र प्रत्यक्षात असं काही होताना दिसत नाहीये. कारण बँक अधिकाऱ्यांच्या मदतीनं लाखो रुपयांच्या जुन्या नोटा बदलून दिल्या जात आहेत. त्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी कुठली शक्कल लढवली आहे आपण बघूया. 8 नोव्हेंबरला नोटबंदी जाहीर झाली आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये एटीएम ओस पडली. त्यामुळे लोकांनी नोटा बदलून घेण्यासाठी बँकांकडे धाव घेतली. त्यासाठी स्वतःचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड बँक अधिकाऱ्यांच्या हवाली केलं आणि तिथेच बँक अधिकाऱ्यांनी त्याचा गैरवापर केल्याचा संशय व्यक्त होतोय. ज्या मोठ्या प्रमाणात नवीन नोटा सापडतायत त्यावरून असा अंदाज वर्तवला जातोय की बँक अधिकाऱ्यांनी धनदांडग्यांचे काळे पैसे पांढरे करण्यासाठी त्या ओळखपत्रांचा वापर केला असावा. काळा पैसा पांढरा करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी दुसरा मार्ग निवडला, तो एटीएमचा. 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय झाला. त्यानंतर 50% अधिक एटीएम बंद होते. याच एटीएम मधले पैसे, जुन्या नोटा या बँक अधिकाऱ्यांनी काळ्याच्या पांढरे पैसे करण्यासाठी वापरल्या, अशा पद्धतीचा संशय ईडी, आयकर आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांना वाटतोय. काळ्याचं पांढरं करण्यासाठी तिसरा मार्ग वापरला गेला, तो जनधन खात्याचा. साधारणपणे 10 ते 15% जनधन खात्याचा वापर काळा पैसा पांढऱ्या करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना वापरल्याचा सीबीआयला संशय आहे. ज्या जनधन खात्यामध्ये फक्त 500 रुपयांची रक्कम होती, अशा जनधन खात्यामध्ये 2 लाखापर्यंतच्या जुना नोटा जमा करण्यात आल्या आणि जेव्हा खातेदाराला याची माहिती मिळाली त्याआधीच बँक अधिकाऱ्यांनी ही रक्कम काढलेली होती. चौथा पर्याय वापरला गेला, तो डिमांड ड्राफ्ट काढण्याचा. अनेक धनदांडग्यांनी बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने जुन्या नोटा देऊन डिमांड ड्राफ्ट काढले आणि नंतर ते रद्द सुद्धा केले. रद्द झालेल्या डिमांड ड्राफ्टच्या बदल्यात बँकेला नव्या नोटा देण्याशिवाय पर्याय नव्हता. 49,000 रुपयांपर्यंतचं डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी कुठलंही ओळखपत्र सुद्धा दाखवायला लागत नाही. अशा पद्धतीनं बँक अधिकाऱ्यांनी डिमांड ड्राफ्टच्या मदतीनं नोटा बदलून दिल्याची शंका व्यक्त केली जाते. ग्रामीण भागातील काही बँकांमध्ये नोटा बदलून देण्यासाठी कॅशियरनी कमिशन घेतल्याचेही काही प्रकार समोर आलेत. ज्या व्यक्तीकडे ओळखपत्र नाही त्या व्यक्तीला नोटा बदलून देण्यासाठी कॅशियरनी त्याच्याकडून 25% कमिशन घेतल्याचाही संशय व्यक्त होतोय. त्यासाठी काही ठिकाणी बोगस ओळखपत्रही वापरली असावीत अशी शक्यता आहे. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांनी बँकांकडे आपली ओळखपत्र जमा केली. बँक अधिकाऱ्यांनी याच संधीचं सोनं केलं. या कागदपत्रांच्या आधारे अनेक बनावट खाती उघडली गेली. या खात्यांवर जुन्या नोटा टाकल्या गेल्या आणि नवीन नोटा काढल्या गेल्या. त्यानंतर 1 रुपयाही शिल्लक नसल्यामुळे हे सर्व खाते आपोआप बंदही झाले. पिग्मी सारख्या मायक्रो फायनान्सच्या एजंटचाही वापर काळ्याचं पांढरं करण्यासाठी झालाय. असे एजंट व्यापाऱ्यांकडून रोज 100-200 रुपये जमा करतात. ही रक्कम एजंटांनी काळ्या पैशावाल्याला दिली आणि त्यांच्याकडून जुन्या नोटा स्वीकारल्या आणि त्या बँकेत जमा केल्या. याशिवाय ज्या सरकारी बँकांमध्ये संगणकावर व्यवहार होत नाहीत, अशा ठिकाणी जुन्या तारखेनं व्यवहार दाखवून जुन्या नोटा जमा करण्यात आल्या. स्वाभाविकपणे गेल्या काही दिवसांमध्ये 2,000 रुपयांची नोट काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना संघर्ष करावा लागत होता. दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपये नव्या नोटा मिळत होत्या. हे गौडमंगाल काय होतं कळत नव्हतं, त्याचं हे उत्तर होतं.